नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक आणि जबरदस्त असा असणार आहे. फायनली एजे लीलाला प्रेमाची कबुली देणार आहे, तर लीला ही एजेंच्या हातावरती मेहंदी काढणार आहे. पण त्याच वेळी दुर्गा मात्र खूप मोठा राडा घालणार आहे, कारण दुर्गा ही सरस्वतीला तोंडावरती पाडणार आहे, ढकलून देणार आहे. तर लीलाने आजींना जो शब्द दिलेला होता, आजींना पहिले जे एजे होते ते पूर्वीचे एजे पुन्हा मिळवून देईल असा शब्द लीलाने दिलेला होता आणि फायनली तो शब्द पूर्ण होताना दिसत आहे. एजे हसत खेळत आहेत, सगळ्यांशी व्यवस्थित वागत आहेत. हिटलर एजे आता बदललेले आहेत हे आजींच्या लक्षात येतं आणि आजी लीलाचं कौतुक करतात. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर लीला खूप छान तयार झालेली असते. मेहंदीचं फंक्शन असतं आणि लीला रेवतीला घेऊन लीला आणि कालिंदी येत असतात. तर सगळेजण रेवतीकडे पाहत असतात, पण एजे मात्र लीलाकडे पाहत असतात. लीला खूपच सुंदर दिसत असते. एजे लीलाकडे पाहत असतात आणि त्याच वेळी लीला तिथे विश्वरू असतो आणि तो म्हणतो की खूपच छान दिसते ना. तेव्हा एजे म्हणतात हो, खूप सुंदर. आणि मग विश्वरू म्हणतो की मी रेवतीताईंबद्दल बोलत होतो. तर एजे लगेचच म्हणतात हो, मी पण तिच्याबद्दलच बोलतोय. पण विश्वरूपला मात्र ही गोष्ट चांगलीच माहिती असते. आता मेहंदीचा कार्यक्रम सुरू होतो. रेवतीच्या हातावर मेहंदी काढायला घेतली जात असते आणि मग इकडे सगळेजण लीलाला म्हणतात की तू पण काढ. म्हणजे आजी रेवती म्हणत असतात की तू पण मेहंदी काढायला चल. परंतु इकडे लगेचच तिथे येते ती म्हणजे कालिंदी. कालिंदी म्हणते की नाही नाही, तिला नको आत्ताच मेहंदी, तिला नाही मेहंदी काढायला घ्यायची गरज. मला काय वाटतं माहिती आहे का, माझ्या मदतीला ती लागेल ना, तर तिला मेहंदी काढायला आत्ता नाही घ्यायचं असं तिनं डायरेक्ट स्पष्ट सांगते. तेव्हा मात्र सगळेजण पाहत राहतात, म्हणजे हे काय आता. इथे लीलाच्या हातावर मेहंदी काढायला कालिंदी नाही म्हणते. मग आजी म्हणतात काय रे विश्वरूप, तू छान तयारी केलेली आहे, पण एक गोष्ट मात्र विसरलास. या कार्यक्रमामध्ये एक गोष्ट राहिली आहे. तेव्हा विश्वरूप म्हणतो काय. तर आजी म्हणतात अरे एवढं मेहंदीचं फंक्शन आहे आणि इतका शुकशुकाट, हे काय बरोबर नाही वाटत. तेव्हा विश्वरूप म्हणतो की झाली आहे, त्याची पण तयारी झाली आहे. आणि तो ओरडू लागतो लीलावहिनी लीलावहिनी करत ओरडत असतो. तेवढ्यात लीला गिटार घेऊन येते आणि एजंटच्या समोर येते. आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. इकडे सरस्वती आणि लक्ष्मी म्हणत असतात की आता हिने आपल्याला तालावर नाचून तर झालेलं आहे, आता हिचं गाणं पण ऐकायला लागणार आहे की काय. तेव्हा लीला एजंटकडे येते आणि एजंटच्या हातात गिटार देऊ लागते. एजे म्हणत असतात की नाही लीला नाही. पण इकडे शेवटी लीला ऐकतच नाही. मग एजे गिटार घेतात आणि दुर्गा म्हणते की आजींकडून खूप ऐकलं होतं, एजे गिटार खूप छान वाजवतात आणि गाणंही खूप छान गातात. आता तोही दिवस येणार आहे, तेही पाहायला मिळणार आहे. आणि असं म्हणत इकडे एजेंनाही आठवत असतं ते खरंच खूप सुंदर असं गिटार वाजवत असतात आणि त्याचबरोबर गाणंही गात असतात. हा दिवस उगवणार असतो आणि तो फक्त आणि फक्त लीलामुळे. इकडे लीलामुळे हा आनंदाचा क्षण येणार असतो आणि त्याचवेळी आजीही खुश होणार असतात. हे सगळं कशामुळे होणार ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे एजेंनी आता गिटार वाजवायला घेतलेलं असतं आणि लीला त्याचबरोबर घरातील सर्वजण त्यांच्याकडे पाहत असतात. एजे गिटार वाजवत असतात आणि त्याचबरोबर इकडे लीला खुश झालेली असते, कारण लीलाला तो क्षण खूपच भारी वाटत असतो. कारण एजेंनी गिटार वाजवायला घेतलेला आहे, एजे मनापासून गिटार वाजवत आहेत, ही गोष्टच खूप आनंददायी असते. आणि लीलाच्या आणि एजेंच्या दोघांच्याही डोळ्यासमोरून ते क्षण जात असतात. ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत हे प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून जात असतात आणि लीलाही तेवढीच खुश झालेली असते. त्याचबरोबर आजी खुश असतात आणि मग एजे गिटार वाजवत आहेत, गाणं गात आहेत आणि त्या गाण्यातून एजे लीलाला प्रेमाची कबुली देत आहेत. म्हणजे ते तिच्या प्रेमात पडलेले आहेत, तिच्यावर प्रेम करतात, ही गोष्ट त्या गाण्यातून एजे बोलून दाखवत आहेत. त्या गाण्याचे बोलच अशा पद्धतीचे असतात की आणि मग लीला आणि एजे दोघंही जवळ येतात. तिथे एजे अगदी मनसोक्त असतात, मनसोक्त गाणं गात असतात. हा जो प्रसंग असतो तो खरंच खूपच भारी असतो. आणि त्यानंतर लीला एजेंकडे पाहत असते. एजे मात्र अगदी त्यात धुंद होऊन गिटार वाजवत आहेत. एजे खूप खुश आहेत आणि ते मंत्रमुग्ध झालेले आहेत त्या गिटारमध्ये, ते गाणं गाण्यामध्ये अगदी तल्लीन होऊन गेलेले आहेत आणि सगळे श्रोते तिथं मंत्रमुग्ध झालेले आहेत. सगळेजण छान असं ते गिटारवरचं गाणं ऐकत आहेत.
पण इकडे दुर्गा आणि त्याचबरोबर जो असतो तो म्हणजे किशोर, त्यांना दोघांनाही खूप वाईट वाटत असतं. त्यांना दोघांनाही ही गोष्ट अजिबात आवडत नसते. त्यांचं असं म्हणणं असतं की काय एन्जॉय करून घ्यायचं आहे ते घ्या, काहीही झालं तरीही पुन्हा उद्या तो दिवस येणार नाही असं ते म्हणत असतात. इकडे दुर्गाचा वेगळाच प्लॅन असतो. दुर्गा म्हणत असते की आज आनंद काय साजरा करायचा आहे ते करा, कारण उद्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजणार आहेत, हे दुर्गा बोलत असते. तर तिकडे किशोर म्हणत असतो की काय एन्जॉय करायचं आहे ते करून घे, कारण लीला हा तुझा शेवटचा दिवस असणार आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. इकडं आता पुन्हा लीलाला मेहंदी काढायला बोलवलं जातं. आजीही म्हणतात, रेवूही म्हणते, पण पुन्हा कालिंदी मात्र म्हणते की नाही, तिला माझ्यासोबत असू द्या, कारण काहीही झालं तरीही कालिंदी मात्र लीलाला पुन्हा मेहंदी काढू देत नाही. तेव्हा मात्र लीला म्हणते की ठीक आहे, मी नंतर काढते. तर एजेंटच्या लक्षात येतं लीलाची आई हे मुद्दाम करते. मग एजे लीलाकडे जातात. लीला आत चाललेली असते. लीलाला विचारतात, तू कधी मेहंदी काढणार आहेस? तेव्हा लीला म्हणते, मला जी डिझाईन हवी आहे ती त्यांच्याकडे नाही आहे. एजे म्हणतात, तुला कोणती डिझाईन हवी अशी? तेव्हा लीला सांगते की मला अशी डिझाईन हवी की हा पार्ट माझ्या हातावर, हा पार्ट तुमच्या हातावर, आणि माझ्या हातावरती ए लिहायचं आणि तुमच्या हातावरती लीला लिहायचं. ए फॉर एजे, एल फॉर लीला, असं ती सांगत असते. एजे मात्र पाहतच राहतात. आणि मग लीला आता एजेंकडून मेहंदी काढायला बसते. एजेंनी तो कोण हातात घेतलेला असतो आणि एजे मेहंदी काढायला बसलेले असतात. लीला म्हणते की तो तुमचा पायपिंग बॅगचा कोण नाही आहे, जे केकवर डेकोरेशन करता तो, हा आपला मेहंदीचा कोण आहे, तो अलगद पकडायचा असतो नाजूक हातांनी. आणि मग ते मेहंदी काढत असतात. तेव्हा दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी तिथं उभ्या असतात. त्या म्हणतात, काय झालं? तेव्हा त्या म्हणतात की हा कोण आम्ही मुद्दामच दिलाय, कारण याच्यामध्ये आम्हाला लीलाची वाट लावायची आहे. तर दुर्गा, सरस्वती, दुर्गा विचारते, काय केलं तुम्ही? तेव्हा ते म्हणतात की आम्ही त्यात अशी गोष्ट केली आहे, एकदा का लीलाच्या हातावर मेहंदी काढली की ती महिनाभर हात धरून बसणार आहे, तिच्या हाताची वाटच लागणार आहे. तेव्हा दुर्गाला राग येतो, कारण आता लीला एजेंना दाखवत असते की मेहंदी कशी काढायची आहे हातावरती, आणि दुर्गा त्या क्षणी सरस्वतीला ढकलून देते एजेंटच्या अंगावरती, म्हणजे तो कोण निघून गेला पाहिजे. सगळेजण पाहत राहतात. अचानक काय झालं, ही अशी कशी काय पडली, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सरस्वती पडलेली असते, ती ओरडत असते. आणि त्याच वेळी घडतं मात्र असं की तिथे सर्व पाहत आहेत. अचानक हिला काय झालं, हा मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि मग सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तिथे धावतच विराज येतो. तो विचारू लागतो की काय झालंय, म्हणजे असं काय घडलं, तू अशी कशी पडलीस? हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता दुर्गा म्हणत असते की तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलंय, त्या लीलाला काय त्रास द्यायचा ती द्यायचा, पण एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, आपल्या घरातल्यांना आणि एजेंना त्रास होता कामा नये. हे सगळं ती ठणकावून सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे आता एजे सर्वजण पाहत असतात आणि सरूला विचारत असतो विराज. तेव्हा ती म्हणत असते की तू असं बोलूच नको, कारण हे सगळं जे घडलेलं आहे ना, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळं घडलेलं आहे. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. हे सगळं तूच केलेलं आहे, असं ती त्याला बोलत असते. मी पडले त्याचं काही नाही, तुला का पडले का पडले या प्रश्नांची उत्तर हवी आहेत तुला, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचवेळी इकडे आता लीला पाहत असते. तर मालिकेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.